वंदे जगत कारणं वंदे पङ्कभूषणं वंदे पशुनां वंदे सूर्यशशाङ्कं वर्धिनयनं वंदे प्रियं वंदे भक्तजनाशयं च वरदं वंदे शिवशङ्करं वंदे सर्वजगद्विहारमतुलं वंदे अन्धकविध्वंसिनं वंदे देवशिखामणिं शशिभं वंदे वंदे नागभुजङ्गभूषणधरं वंदे शिवं चिन्मयं वंदे भक्तजनाशयं च वरदं वंदे शिवशङ्करम्। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरु कारण करुणा वरुणालय तड़ी भूखे विनिंद पीतांबर धारी ललित ललाम लोमले परिप्लावित कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम यद विलक्षणीय स्वरूपात्मकम आदि सत्ता चित सत्ता परम सत्ता परिपूर्ण सत्ता स्वयं पूर्ण सत्ता अनामिक सत्ता व्याहित सत्ता बाधित सत्ता खंडित सत्ता विरल सत्ता सर्ग स्थित्यंत कारक माया त्रिकोण चक्र चालक सितारथ विहंगम विश्व अंतिम व्यवस्था भवंद विमोचक राजनीति मूर्छेदक भगवान श्री आशुतोष शिव शंकर की कथा शिव महापुराण कथा समस्त संसार का भय नाश करने वाली है, समस्त संसार को धैर्य प्रदान करने वाली है और जिसे हम हमारी परिभाषा में सकारात्मक ऊर्जा कहेंगे वह प्रदान करने वाली है भगवान शिव शंकर की कथा। क्योंकि भगवान शिव शंकर ही अपने तीसरे नेत्र के द्वारा समस्त संसार का विनाश करते हैं उचित समयोपरांत ब्रह्मदेव के और विष्णु के द्वारा सृष्टि और बनाते हैं उसका पालन कराते हैं लेकिन स्वयं उनके ही रूप में अपने तीसरे नेत्र को खोल के इतना सामर्थ्य भगवान शंकर के तीसरे नेत्र में जो विनाश को भी इस संसार को जलमय बना दे। और 1.5 से 2 वर्ष से जो कोरोना महामारी चल रही है संपूर्ण संसार में विशेष रूप से हमारे महाराष्ट्र में, बाकी राज्य तो बहुत अच्छे देखिए आप आस्था चैनल पे कितने बड़े बड़े कथाएं चल रहे हैं, पूरे कथाकार लोग शिव महापुराण कथा कर रहे हैं। तो सनातन धर्म का यह एक नियम है, यह एक उद्देश्य चल रहा है कि भगवान शंकर इस कोरोना से हमारी निवृत्ति करेंगे, हमें मुक्त करेंगे, हमें उस भय से हमारी रक्षा करेंगे। इसलिए ये 9 दिवसीय शिव महापुराण कथा का संकल्प हमने किया। जैसे गांव में ग्राम पंचायत के सदस्य आके गए थे तो उन्होंने कहा एक दिन करके पूरे गलियों का उन्होंने रैपिड एंटीजन टेस्ट किया, RT-PCR टेस्ट किया। तो ये हमारा दत्त विहार जो मंदिर हमारे नारखेड़े साहब के द्वारा बनाया गया है वो हमारे गली के बिल्डर है तो उनके द्वारा ये जो मंदिर बनाया यहीं पे वो मीटिंग हुई थी और यहीं पे वो पूरी टेस्ट हुई थी। तो भगवान दत्तात्रेय के सामने कह रहा हूं कि एक भी व्यक्ति पॉजिटिव नहीं आया, उसमें पूरे लोग निगेटिव आ गए। तो क्योंकि 2019 के दत्त जयंती से लेकर के आज के दत्त जयंती तक भगवान दत्तात्रेय की आरती हम कर रहे हैं निस्वार्थ निःशुल्क, उसमें कोई हम सब लोग होंगे गली में जो भी 2-4 महिला माता बहनें जो आती है तो आरती हम कर रहे हैं। तो भगवान दत्तात्रेय की, क्योंकि भगवान शंकर का ही एक अवतार है दत्तात्रेय, ब्रह्मा विष्णु महेश तीनों देवों का साकार विग्रह स्वरूप है भगवान दत्तात्रेय, तो कोई समस्या उन्होंने नहीं आने दी है। तो ऐसी ये शिव महापुराण कथा। तो बहुत सारे स्तोत्र है, वेदसार शिवस्तव है, लिंगाष्टकम है, रुद्राष्टकम है। तो आज लिंगाष्टकम से प्रारंभ करेंगे और एक लघु कथा है आज महात्म्य की कथा। तो 1 घंटा तक हम उस कथा का श्रवण करके फिर महाआरती में प्रवेश करेंगे। ब्रह्म मुरारी
शिवलोकमवाप्नोति शिवे सह मोदते इति श्रीलिंगाष्टकं सम्पूर्णम्। कथा के कथा के मुख्य यजमान हमारे नारखेड़े काका, जायसवाल भाभी, देशपांडे साहब और आप सब लोग। मैंने कथा में ऐसा डाला था कि यजमान परिवार बनने के लिए अकाउंट में पैसे जमा करें, तो आपको लगेगा क्यों भाई पैसे देंगे तो ही कथा सुनने को मिलेगा, ऐसा नहीं है। कथा में ये कथा जो है ये भगवान शंकर की कथा है, और वैसे तो कथा संगीतमय क्योंकि सारी सदग्रंथों का निचोड़ है निरंतर भजन। आप कोई भी ग्रंथ देख लीजिए, उसका सार देख लीजिए कि भजन से ही परमात्मा प्रसन्न होते हैं। तो हमने भागवत कथा की, देवी भागवत की, बिना संगीत की। वैसे तो 2-4 लाख खर्चा करके हम कथा नहीं रख सकते, तो यहां से ये लाभ क्यों न ले, क्योंकि ये कोरोना अभी कुछ कम हो रहा है कुछ महीने में। और भगवान शंकर को भजन, सभी देवताओं में भगवान शंकर को नृत्य ज्यादा पसंद है। भगवान शंकर नृत्य करते हैं, तो इसलिए जो कुछ लोग यजमान बने हैं, जो हमें दक्षिणा अर्पित करेंगे, तो कुछ कथा गायन की हो सके, कुछ गायक लोगों को हम कुछ दक्षिणा दे सके, इस संबंध से हमने वो योजना इस बार में ऐसी की थी। तो अन्यथा दूसरा कोई है नहीं। और वैसे हम डिस्प्ले साहब के यहाँ कथा कर रहे थे, हिमालय मौसी की यहाँ पे हमने कथा की, यहाँ पे हमने भागवत की कथा की, एक फेसबुक पेज पे धोंडे महात्मा की पुरुषोत्तम मास की कथा की, देवी भागवत की। तो पॉम्पलेट डाला तो समस्या आ गई, तो घर में वो कथा की। तो अभी भी जन्माष्टमी का एक बहुत अच्छा महोत्सव करने का मन में है, तो यदि सबकी मदद उसमें होगी, मराठी में जो मन है ना, फुल नहीं फुलाची पाकड़ी, जास्ती कही द्यायचं नहीं। कुछ गांव में तो ऐसा किया, जो हमारे लोग हैं जिन्होंने हमारे गुरु मंत्र लिए है, तो मैंने उनको बोला, वो बोले देने की तो बहुत इच्छा है लेकिन दे नहीं पाते। तो मैंने बोला एक काम करो, आप जो है ना कुछ ऐसी पेटी लो, कुछ गल्ला वगैरह जो होता है उसमें लो, रोज 10 रुपए उसमें डाल दो, महीने के 300 रुपए हो जाएंगे, तो एक साल के 3600 रुपए हो जाते हैं। एक तो एक महीने में 300 डाल दो या रोज 10 रुपए डाल दो, तो उससे बहुत बड़ा सत्कार्य हो सकता है। और शिव महापुराण का ये मुख्य स्रोत है कि कोई भी सत्कर्म खाली नहीं जाता। सत्कर्म सूचको नूनम ज्ञान यज्ञम श्रुतो बुधे श्रीमद् भागवतालापम सतुगीत शुकादिभिः। अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 44 श्रीमद् भागवत महात्म्य। तो भागवत का गायन करना, भगवान शंकर की कथाओं का गायन करना, यही सत्कर्म है। भगवान शंकर को बहुत पसंद आता है। सत सृष्टि तांडव रचियता, पूरे सृष्टि को बनाने वाला नाच रहा है गायन पे। ओ सत सृष्टि तांडव रचियता नमो नमः। सत सृष्टि तांडव लाईट पण नाहीये आज, परत हे लक्षात, याच्यात आनंद आहे। आणि आज एक मिनिट, आज एक तर सुट्टी आहे। आता गायकांना तुम्ही म्हणाल पैशाची काय गरज आहे, यांना पैसे नाही दिले तर मग आता हे ड्युटीला जातात, आणि मग आम्ही दक्षिणा दिली ते ड्युटीला जाणार नाही। अशा सगळ्याच्या काही ना काहीतरी समस्या आहे। तर आपण 2-3 कथा केल्या, अपन कधीच कोणाला, कारण की मी पहले ही सांगितलं, मैं तो बाहर में बहुत अच्छी कथाएं करता हूँ, बहुत बड़े बड़े आयोजन होते हैं, आपने देखा भी होगा। मैं जो महाराष्ट्र में जाता हूँ तो एक गांव में 5-5 साल की कथा है, पूरा गांव चंदा इकट्ठा करता है, देंगे सहयोग करता है, तो बड़ी बड़ी कथाएं होती है, हजारों की भीड़ उस कथाओं में होती है। तो वहां हमकी किसी को बोलने की जरूरत नहीं पड़ती, भाई कुछ सहयोग करो। लेकिन यहाँ पे जो कुछ सत्कर्म हम थोड़ी इसमें कर सकते, तो भगवान शंकर उसमें ज्यादा प्रसन्न हो जाते हैं। तो ये जो शिव महापुराण कथा है, 3 चीजें इसमें बहुत मायने, बहुत महत्वपूर्ण बताई गई है। श्रवण, मनन और कीर्तन,
भगवान शंकर की कथाओं का श्रवण करें। श्रवण करते करते श्रवण से जो कुछ सीखेंगे उससे भगवान शंकर के शुद्ध नामों का कीर्तन करें। और कीर्तन में जब मिठास बढ़ जाएगी, लासा वाले मन लागली से गुड़ी ते जिबे न सोड़ी, ऐसे झाले, जब कीर्तन की मिठास बढ़ जाएगी तो तब फिर इसका मनन करें, भगवान शंकर की भजनों का गुणगान करें। सुबह सुबह ले शिव का नाम, शिव आएंगे तेरे सकाळी सकाळी घ्या शंकराचं नाम, शंकर येतील तुमच्या कामी, शुभ शुभले शिव का नाम, शिव आएंगे तेरे काम, शिव आएंगे तेरे द्वार। शिव महापुराण कथा आपण श्रवण करत आहोत। हिंदीमध्ये आपण खूप कथा ऐकल्या, टीव्हीवर भरपूर शिव महापुराण कथा चालू आहेत। आमच्या नारगेडे साहेबांचे गुरु आहेत सन्माननीय श्री प्रातस्मरणीय प्रदीपजी मिश्रा महाराज, त्यांची कथा आपण ऐकली असेल। देवकीनंदन ठाकूरजी कथा करतायत आणि विश्वविख्यात कथारत्न ज्यांच्या म्हणजे जसं रामायणामध्ये मोरारी बापू, तसं शिवकथेमध्ये पूज्यगिरी बापू, त्यांची कथा तर वर्षभर चालू आहे, शिव महापुराण कथा। तो क्या अद्भुत कथा। ही कथा मुद्दामून मराठीत याच्यामुळे करतोय मी, हिंदीमध्ये याच्यामुळे करत असतो की युट्यूबवर सगळ्या लोकांना, ज्यांना मराठी कळत नाही त्यांना हिंदी कळते, हिंदीवाल्यांना मराठी कळत नाही। पण आता इथे भरपूर आता मावल्या आपल्या वारकरी संप्रदायातल्या आहेत, भरपूर जणांनी कथा ऐकलीच नाही। मी काल म्हटलं की 1.5 तास कथा करायची, युट्यूबवर कथा करायची, आमच्या सगळ्या वागेतय वगैरे सगळ्या काय मावशी म्हणे की थोडंसं नियोजित वेळेतच करू आपण कथा, 3 तास, म्हणजे आम्हाला सगळं ऐकायला भेटणार। और शिव महापुराण माने कि भगवान शंकर का आदि से लेकर के अंत तक है। वैसे तो भगवान का चरित्र तो इतना व्यापक है, वो कहने से भी और शब्दों में सीमित नहीं किया जा सकता। सागर का नाप कोई ले नहीं सकता। वैसे भगवान शंकर सदाशिव का, आशुतोष का चरित्र भी कोई गिन नहीं सकता, उसे नापा नहीं जा सकता। ऐसा अद्भुत अलौकिक चरित्र है। 3 ग्रंथ है भगवान शंकर के चरित्र को निर्देशित करने वाले। सबसे पहले ये शिव महापुराण ग्रंथ, दूसरा है लिंग महापुराण, तीसरा है स्कंद पुराण और चौथा है ब्रह्म वैवर्त पुराण। उसमें भी भगवान शंकर की कथा आई है। काशीखंड जिसको स्कंद पुराण से ही मराठी में किया गया है, वो भी प्राकृत मराठी में 80 अध्याय जिसके है। लेकिन ये जो ग्रंथ है ये भगवान शंकर के मुखारविंद से साक्षात प्रकट हुआ। सृष्टि के आरंभ में 18 पुराणों में से एक मुख्य पुराण है, शिव महापुराण इसका नाम है। और आखिरी जो है श्रीमद् भागवत महापुराण, वो भी महापुराण है। बाकी जो सब पुराण है, गरुड़ पुराण, लिंग पुराण, ब्रह्म वैवर्त पुराण, मार्कंडेय पुराण, वराह पुराण, नरसिंह पुराण, वामन पुराण, वायु पुराण, ये सब पुराण है। लेकिन ये महा है, महा माने कुछ बड़ा है, इससे कुछ लेने जैसा है, कुछ आचरण करने जैसा है, कुछ सीख लेने जैसा है। तो सबसे पहले क्या करें? श्रवण। भगवान शंकर की कथाओं को जैसे जैसे हमको वक्त मिले, जैसे जैसे समय मिले, संसार से हमें जैसे जैसे निवृत्ति मिले, इस कथाओं में हमारा मन बढ़ा, इसको सुनते चले और सुनते सुनते जब भगवान शंकर के दर्शन की लालसा बढ़ेगी तब भगवान शंकर का कीर्तन करें। कीर्तनीय सदा हरि। कलयुग में सिर्फ कीर्तन ही करना चाहिए। चैतन्य महाप्रभु ने कहा कीर्तनीय सदा हरि, सदैव हरि का कीर्तन करो। हरि और हर एक ही है। शिवेति द्वयक्षरं नाम व्याहरिष्यन्ति ये जनाः, तेषां स्वर्गस्य मोक्षस्य भविष्यति न चान्यथा।
माहेश्वर केदार खंड अध्याय नंबर 1 और श्लोक नंबर 39। अभी जो मैंने कहा है माहेश्वर केदार खंड, स्कंद पुराण के माहेश्वर केदार खंड के प्रथम अध्याय का 39वां श्लोक है। शिवेति द्वयक्षरम नाम, भगवान शंकर का शि और व, ये दो शब्द अक्षरों से बना जो शब्द है, सिर्फ शिव भी कह दिया तो भगवान शंकर उसका स्वर्ग और मोक्ष दोनों भी पक्का कर देते हैं। देशाम स्वर्गश्च मोक्षश्च भविष्यति न चण्यता, वो मोक्ष का टिकट फोकट में ही निकाल देता है, काट लेता है, नरक का टिकट उसे निकालना नहीं पड़ता। और ये जो लिंगाष्टकम हम गा रहे थे, क्या भाव है इसका? एक लाइन का अर्थ, ब्रह्म मुरारी सुरार्चित निर्मल भासित शोभित जन्म जलो विनाशन माने कि ब्रह्म, ब्रह्मदेव, ब्रह्म मुरारी, ब्रह्म देवतादि देवताओं के द्वारा वंदित जो भगवान सदाशिव का लिंग है, उस सदाशिव लिंग की शरण में मैं हूँ, जो भगवान शंकर की शरण में मनोभाव से जाता है। पहले बिल्व हम यहाँ पर प्रदान कर रहे थे तो बिल्वाष्टकम गाया गया, त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम चत्रयायुधम त्रिजन्मम पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम। एक बिल्व का पत्ता सच्चे भाव से शंकर को अर्पित किया जाए तो तीनों जन्मों के पापों का खंडन हो जाता है। तीन जन्म मागलिया जन्मा मुक्त झाला, हरिपाठ गाने से पिछले जन्म में मुक्त हो जाएगा, लेकिन भगवान शंकर को एक बिल्व का पत्ता चढ़ा दिया तो 3 जन्म के पाप काटे जाएंगे। ऐसा ये बिल्वाष्टकम है, लिंगाष्टकम है, रुद्राष्टकम है, शिव तांडव स्तोत्र है। जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलं यलम्बितं भुजङ्गतुङ्गमालिकं डमड्डमड्डमन्निनाद नादमड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलं यलम्बितं भुजङ्गतुङ्गमालिकं डमड्डमड्डमन्निनाद नादमड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं ये कोई भजन का कार्यक्रम नहीं है। भगवान शंकर को भजन पसंद है लेकिन ये भजन नहीं है। इसलिए क्योंकि आज है कल नहीं, तो कल देखेंगे कल क्या उपाय योजना होगी, क्योंकि जाधव साहब को कल ड्यूटी को भी जाना है। आणि इथे कथा करत होतो आम्ही नारखेडे काकू, तेव्हा आमचा असंच एक संकल्प केला नाही अजून, पण असा मानसिक संकल्प आहे। प्रात्यक्षिक संकल्प आणि मानसिक संकल्पामध्ये फरक है। 18 पुराणों की जो कथा है, एक एक करके 4 महीने में अगर की वृंदावन जैसे तो कोई आएगा नहीं, तो 1 साल में 2 कथा। और जन्माष्टमी की तो क्योंकि रोम रोम में कृष्ण है तो जन्माष्टमी की तो भागवत कथा है ही, उसे नहीं टाला जा सकता और उस समय में दूसरी कोई कथा की भी नहीं जा सकती और करनी भी नहीं चाहिए। लेकिन अन्य समयों में ये जो भगवान शंकर शिव निवारी कळी काळाचा भेव, आत्ताचे अभंग म्हणत होते आमच्या माऊल्या, कोणता? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिंती, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिंती, वाचे वरदान शिवनाम, वाचे वरदान शिवनाम, भगवान शंकर इतके भोळे आहेत। कोणी खऱ्या प्रेमानं जर का भगवान शंकराचं नाव घेतलं तर भगवान शंकर कसे पळतात, गरुड पुराणामध्ये दिलं, महादेव 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 असं 3दा जरी दिवसाला म्हटलं तर हंबरून वासराला साठत्याचे भागाय, सभा मला तिच्यामध्ये दिसते माझी, दिसते माझी, दिसते
भगवान शंकर, भगवान शंकर, त्रिशूलधारी भगवान शंकर. लेकुराची जिद्द आहे, माऊलीची जिद्द ऐसी करवायची जाती करी लाभावी नव्हती. ती लेकराने किती जरी अपराध केले तरी माता तिळासारखे मानते त्या अपराधाला. तसे महादेव महादेव. आणि मग भगवान शंकराचं भजनच केलं तर का भेटणार नाही? जरूर मिलेंगे भगवान शंकर. तो ये जो पुराण है भगवान शंकर के मुखारविंद से निकला. भगवान शंकर ने अपना वाहन नंदी, भगवान शंकरांनी नंदीला सांगितलं, नंदीनी सनत कुमारांना सांगितलं, सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार. आणि सनत कुमारांनी महर्षी वेदव्यासाला याचा उपदेश केला. भागवताचा उपदेश महर्षी वेदव्यासाला नारदाने केला, पण शिवमहापुराणाचा उपदेश महर्षी वेदव्यासाला सनत कुमारांनी केला. महर्षी वेदव्यासाने याचे 24,000 श्लोक बनवले आणि 7 संहिता आहेत. याच्या 7 संहिता या मुख्य संहिता आहेत आणि उपसंहिता या 5 आहेत. टोटल मिळून 12 आणि मुख्य संहिता 7. विद्येश्वर संहिता 1. विद्येश्वर संहिता म्हणजे ज्याच्यामध्ये विद्या प्राप्तीचं साधन सांगितलंय. विद्येश्वर संहिता 1. रुद्र संहिता 2, ज्याच्यामध्ये या ठिकाणी 4 खंड आहे. सतीखंड, सृष्टीखंड असे त्याच्यामध्ये 4 खंड आहेत. विद्येश्वर संहिता 1, रुद्र संहिता 2, शतरुद्र संहिता 3, कोटी रुद्र संहिता 4, उमा संहिता 5, कैलास संहिता 6, वायव्य म्हणजे वायव्य संहिता 7. त्यामध्ये उत्तरार्ध आणि पूर्वार्ध टोटल मिळून 24,000 श्लोक आणि 457 अध्याय आणि महात्म्याचे 6 अध्याय. कोणतीही कथा ऐकायची असेल तर महात्म्याची गरज आहे. बिना महात्म्याची कथा आपण ऐकू शकत नाही. की काय महात्म्य आहे, काय महत्व आहे, क्यों ये कथा सुने, कुछ तो होगा, तो क्या है. तो इस संबंध में सबसे पहले शिव महापुराण कथा का प्रकाश भगवान शंकर ने इसको कैसे निर्माण किया ये पहले अध्याय में बताया गया. 7 अध्याय है महात्म्य के. शिव महापुराण महात्म्यम प्रथमोध्याय. श्री शौनक उवाच. 88,000 शौनकादिक ऋषींनी सूत महाराजाला हा प्रश्न विचारला. हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत विप्रभो आख्याहि में कथा सर पुराणानां विशेष. 88,000 शौनकादिक ऋषींनी सूत महाराजांना हा प्रश्न विचारला. सूत महाराजाला प्रश्न केव्हा विचारला हे आपल्याला जेव्हा आपण संहितेमध्ये प्रवेश करू. पण तरी महात्म्यामध्ये सांगितलं. प्रयाग क्षेत्रामध्ये जिथे 3 गंगे नदींचा संगम आहे, गंगा यमुना सरस्वती. सरस्वती हे ज्ञानाचं प्रतीक आहे, ती गुप्त आहे. गंगा म्हणजे कर्म आहे, यमुना म्हणजे भक्ती आहे आणि सरस्वती म्हणजे या ठिकाणी ज्ञान. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. बच्चे का अक्षर का आरंभ करना हो तो सरस्वती माँ का आशीर्वाद लिया जाता है. सरस्वती माँ के सामने उसकी लेखनी या किताब रखी जाती है. तो बच्चे को, सभी समाज को, प्राणियों को, भूतों को ज्ञान देने वाली माँ सरस्वती, ज्ञान का संगम, ज्ञान का सागर जिस सरस्वती से हुआ है वो प्रयाग में गुप्त है. और गंगा का रंग दिखता है अलग है और यमुना का रंग सफेद है. दोनों नदियां हमको दिखती है प्रयाग में जब हम नाव में बैठ करके जाते हैं बीच नदी में स्नान करने के लिए. और सरस्वती गुप्त है. उस सरस्वती, उस गंगा के तट पर, उस त्रिवेणी संगम के तट पर सभी साधु संत इकट्ठा हुए पुरातन काल में और यज्ञ करने लगे. तब उनका दर्शन करने के लिए सूत महाराज वहां पर पधारे. सूत महाराज आले म्हणून सूताला सगळ्यांनी नमस्कार केला आणि सूतानाही त्यांना नमस्कार केला. आणि सूत आल्याचा म्हणून सर्वांना परमानंद झाला. यज्ञ तर आम्ही केलाच, परंतु अब कुछ ज्ञान की चर्चा होनी चाहिए. आप हमको ऐसा कुछ ज्ञान दो जो हमने कभी जीवन में पहले नहीं सुना होगा. तो वो कहते हैं मैं आपको भगवान शंकर के शिव महापुराण के बारे में बताऊंगा. ये कथा साक्षात भगवान शंकर के मुखारविंद से निकली है. जगत कल्याण के लिए भगवान शंकर ने इस कथा को नंदी को प्रतिपादित किया था. सूत सूत महाभागम धन्यस्त्वं परमार्थवितः अद्भुतेयं कथा दिव्यां श्राविता कुर्याहिनः अभोग विद्वंसकरिमन शुद्ध विधायिनी शिव संतोष जननी कथेयं नः सुता अद्भुताः. अभोग विध्वंसकरी, अनर्थांचा विध्वंस करणारी, मन शुद्ध विधायिनी, मन को शुद्ध करने वाली, अनर्थों का विनाश करने वाली, शिव संतोष जननी ही भगवान शंकर के मुखारविंद से जिसका उगम हुआ है. कथेयम न श्रुताद्भुताः. ये कथा सुनने के बाद हमारे जीवन के भाव अद्भुत बनेंगे, इसमें कोई संदेह नहीं, कोई दौराय नाही. आणि मग या कथेने कोण धरून गेलं तर देवराज ब्राह्मणाची कथा सांगितली ही. ये मानवा पापकृतो दुराचार रता खलाः कामादि निर्गा नित्यं ते विशुद्धं देणः
ज्ञान यज्ञं परोयं वै भुक्ति मुक्ति प्रदस्सलाः शोधनं सर्व पापानां शिव संतोषकारकः। पुरातन काळामध्ये सूत महाराज 88,000 ऋषींना सांगतायत किरातांचं नगर होतं आणि त्या किराताच्या नगरामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता। देवराज नामदा देवराज म्हणजे देवांचा राजा असं त्याच्या नावाचा अर्थ होतो। लेकिन ब्राह्मण कुल में जन्म था, लेकिन पापी। भागवत में हमने अजामिल की कथा सुनी है प्यारे, तो अजामिल से भी ज्यादा पाप करने वाला वो ब्राह्मण था, पूरे पापों से लिप्त था, कोई पुण्य कर्म उसने अपने जीवन में नहीं किया था और इतने लोगों को उसने फंसाया था झूठे आश्वासन दे करके, मैं ये करूंगा, मैं वो करूंगा, मैं धर्म का कार्य करूंगा, ऐसा कह करके उसने लोगों से पैसा इकट्ठा किया, लोगों के पैसे उसने डुबा दिए, पूरे दुष्कर्म कर डाले, परस्त्री के चक्र में वो गिर गया, अपनी पत्नी का उसने परित्याग कर दिया। और ऐसा ये देवराज ब्राह्मण फिरता एक दिन घूमते 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 जब वृद्धत्व को प्राप्त हुआ, पाप करते करते उसका बुढ़ापा आ गया, और जब बुढ़ापा आ गया तो घूमते घूमते प्रतिष्ठान नाम के नगर को आया। प्रतिष्ठान नावाच्या नगराला आला आणि तिथे एक भगवान शंकराचं मंदिर होतं। त्या भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तो थांबला। जीवनामध्ये कोणतं सत्कार्य त्यांनी केलं नाही, परंतु वृद्धत्व प्राप्त झाल्यामुळे थकून भागून दमल्यामुळे त्याच्या अंगाला ताप आला। ताप चढल्यामुळे त्याला दुसरीकडे जाण्याची इच्छा झाली नाही। तिथे जे भेटल ते फराळ जेवण करून तो थांबला आणि महिनाभर त्याच मंदिरात थांबला। का? कारण त्या मंदिरामध्ये भगवान शंकराची कथा चालू होती। कोणीतरी महाराज शिव महापुराण कथा सांगत होते आणि हा पडलेला होता, झोपलेला होता। झोपूनच यांनी काही कथा ऐकली। झोपल्यानंतर याला वाटलं इतने दिव्य शब्द मेरे कान को सुनाई दे रहे हैं, तो इसके जो कान है महामळे मन होते जे गादले शुद्ध सुखाले स्फटिक जैसे। तुकाराम महाराजांनी सांगितलं, जो माणूस कधी धर्माला मानत नाही तर त्याचं मन या ठिकाणी महामळानं या ठिकाणी मळालेलं आहे। महामळे मन होते जे गांधले शुद्ध सुखाले स्फटिक जैसे, तो इसका मन इसके मन में स्फटिक जैसे दिव्य भाव आ गया। अपनी जगह पर उठ करके बैठ गया और भगवान शंकर की कथा सुनने लगा। और कथा सुनते 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 पुण्याय परोपकाराय पापाय परपीडनम, भगवान शंकर की कथा सुनना ये एक पुण्य कर्म है। श्रीमद् भागवतो क्षोय प्रत्यक्ष कृष्णाय वही स्वीकृतोऽसि मया नाथं उत्तरजं भवसागरे है। ये जो भी भगवान की कथा का स्वीकार करेगा वो इस भवसागर से पार हो जाएगा। करो भागवती वार्ता भवरोग विनाशिनी। कलयुग में यदि भागवत या शिव महापुराण कथा सुन ली जाए तो भवरोग का विनाश हो जाता है। भवरोग माने ये संसार विषयों से भरा हुआ सागर है और इसमें जिन चीजों के पीछे हम भाग रहे हैं वो काम वासना है। भगवान शंकर का नाम ही पापों को जलाने वाला कर्पूर है, अग्नि है। भगवान शिव का नाम माने की अग्नि है और पाप माने की ये जो संसार है इसमें हम पाप कर रहे हैं, पाप से लिप्त है। महीना भर वो कथा चल रही थी, रोज शाम को वो ब्राह्मण कथा सुन रहा था। कथा सुनते सुनते उसका पुण्य बढ़ने लगा आणि जेव्हा माणसाचं पुण्य वाढत असतं तेव्हा पाप कमी होत असतं, जेव्हा पाप वाढत असतं तेव्हा पुण्य कमी असतं आपोआप। आणि मग कथा ऐकता ऐकता महिनाभर त्यांनी कथा ऐकली। संपूर्ण कथा ऐकल्यानंतर तो पंचतत्वामध्ये विलीन झाला। त्याला नेण्यासाठी यमाचे दूत आले। यमधर्म सांगे दूता तुम्हाला ही देते सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोषणामाचा, नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा। जिथं नाव चालू आहे आम्ही नामाचे धारक, तुकाराम महाराज म्हणाले, जो नाम लेता है उठा उठा पाठी भयाले मोठे। आणि जर का पंढरपूरला एखादा पापी जरी असला पुण्यवान होऊन नुसती पंढरपूरची त्या पांडुरंगाची पताका घेऊन जरी पंढरपूरला गेला ना, पुंजे पताकाचे भार भेले परती यम किंकर, आले यमाचे डिंगर। पुंज पताकाचे भार, पताका जर का खांद्यावर पाहिली तर यमाचे दूत पळून जातात, कारण की यमाने तुला आज्ञा दिलेली आहे जिस गांव में, जिस गली में, जिस मोहल्ले में, जिस घर में, जिस मंदिर में, जिस पंडाल में भगवान की कथा चल रही हो, चाहे वो शंकर की कथा हो, चाहे वो कृष्ण की कथा हो, उनके प्रवेश द्वार पर भी जाना नहीं। यमधर्म सांगितलं तुम्हाला ही देते सत्ता, जेथे होय हरि कथा सदा घोष नामाचा। जहां पर नाम घोष होता है वहां पर जाने की आज्ञा नहीं है यम के दूतों को। हा पंचतत्वाशी विलीन झाला। याला नेण्यासाठी यमाचे दूत आले, भगवान शंकराचे दूत आले। आमचा माणूस आहे, भगवान शंकराची कथा यांनी ऐकली, आम्हाला काही माहिती नाही।
कथा ऐकल्यामुळे त्या देवराजाला या ठिकाणी भगवान शंकराच्या कैलास लोकाची प्राप्ती झाली आणि मग तो भगवान शंकराच्या जवळ जाऊन बसला. आणखी शिवमहापुराणामध्ये पुढे एक कथा सांगितली महात्म्यामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये. सूत सूत महाभागम सर्वज्ञोऽसि महामते त्वत्प्रसादात् कृतार्थोऽहं पुनः पुनः इतिहासमिमं श्रुत्वा मनोमेति वमोदते अन्यामपि कथा शंभोरपदं प्रेम विवरधिनिः. देवराजाचा जसा उद्धार झाला तसाच आणखीन एका बिंदुल नावाच्या व्यक्तीचा देखील उद्धार झाला. पुरातन काळामध्ये एक बाष्कल नावाचं नगर होतं. तिथे अनेक ब्राह्मण मंडळी क्षत्रिय लोक वैश्य लोक राहत होते आणि एक बिंदुल नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं चंचुला. बिंदुल आणि चंचुला. बिंदुल हा पहिले ज्ञानी होता, वेदशास्त्राचं पठण करणारा होता. पण एकाएकी उतर वयामध्ये भजन केलं पाहिजे, तरुण वयामध्ये जर का पाप केलं तर शास्त्र कहते हैं उतरने वाले हमारे जो अंतिम श्वास है जिंदगी, लेकिन इसने पहले पुण्य कर्म किया और बाद में जब पुण्य करने का समय है तो पाप करने लगा. एकाएक पापी हो गया, वैश्यागमन करने लगा. याच्या पत्नीने याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आचार्य कुळामध्ये जन्माला आलेले आहात, असं दुष्कर्म करू नका. दुष्कर्म जर का केलं तर वाईट होईल, खूप वाईट फळ भोगावे लागतील आपल्याला. परंतु या बिंदुलाने ऐकलं नाही आणि तो त्या वाईट मार्गाने निघून गेला. तो निघून गेल्यानंतर मग त्याची जी पत्नी होती चंचुला, तीही वाईट मार्गाचा अविलंब तिने केला. तीही दुष्कर्म करू लागली. पतीचं पाहून तिच्याही मनामध्ये दुष्कर्माचा भाव आला आणि असं करता 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 तो जो बिंदुल नावाचा ब्राह्मण आहे, तो बिंदुल या ठिकाणी वाईट कर्म करता 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 वृद्धत्वाला प्राप्त झाला आणि तो मृत्युमुखी पडला, मरण पावला. मरण पावल्यानंतर त्याला यमाच्या दरबारामध्ये नेण्यात आलं. बऱ्याच वर्ष त्यांनी नरकाच्या असह्य यातना भोगल्या. झोडीती तोडीती मारिती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. झोडीती तोडीती मारिती निष्ठूर. पापी माणसाला यम लोकामध्ये जावं लागतं, पुण्यवानाला स्वर्गामध्ये जावं लागतं आणि ज्याला जन्माला यायची इच्छा नाही त्याला मोक्षाला जावं लागतं. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. ज्यांनी पाप केलेला आहे पुण्य केलेले त्यालाच हा मृत्यू लोकामध्ये जन्म भेटतो. पण 184 मध्ये भेटतो. हा माणसामध्ये भेटतो का हे सांगितलं नाही, पण कुठे का होईना भेटतो त्याला, ज्यांनी पाप आणि पुण्य केलेलं आहे. आणि ज्याला माणसाचा जन्म मिळालाय समजायचं. पूर्व पुण्य फले बहुधा दिवसा भाग्य उदयाचा. हे मागच्या जन्मातलं पुण्य आहे की आज आपल्याला मानवाचा जन्म मिळाला आणि मानवाचा जन्म मिळून या ठिकाणी साधू संतांच्या परमसंगतीमुळे आपल्या तमरूपी अंधकाराचा अज्ञानाचा नाश होऊन विवेकरूपी उदयाचा उदय होऊन आपल्याला भगवान शंकराची दिव्य कथा ऐकायला भेटत आहे, दत्तात्रयाची आरती करायला भेटत आहे, पंढरपुराच्या वारीला जायला भेटत आहे. तर हे मागच्या जन्मातला आपलं पुण्य कर्म आहे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. मागच्या जन्मातलं पुण्य जेव्हा असतं तेव्हा मनुष्याचा जन्म भेटत असतो आणि मागच्या जन्मातलं जर का पुण्य नसलं तर मग मुका झालो वाचगी निभायला झालो या जगी येता. हे सगळे जे अभंग दिले आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काकड्याचे वगैरे असतील हे त्या संबंधानं अभंग दिलेले आहेत. बिंदुल मरण पावला, अनेक वर्ष नरकाच्या यातना भोगल्या आणि इकडे त्याची जी पत्नी होती ती पत्नी तिलाही वाटलं माझ्या पतीनेही अधर्म केला, मी अधर्म करते आणि आई बापांनी जर का अधर्म केला तर कुठे ना कुठे त्याचं जे फळ आहे तेही मुलाबाळांनाही भोगावंच लागतं. म्हणून आपण आता काहीतरी पुण्यकर्म केलं पाहिजे. म्हणून सगळी जबाबदारी मुलांवर टाकून ती तीर्थयात्रेसाठी निघाली. जवळ हे सगळं सिद्ध आहे. परिहात चालावा या पाय परितू स्वहिता आपले पाय तीर्थयात्रा जाया चुकू नको. जोपर्यंत हातापायामध्ये शरीरामध्ये शक्ती आहे, इंद्रियाचा क्षय झालेला नाही, जोपर्यंत आपलं मरण दूर आहे तोपर्यंत आपण ठणठणीतपणे तीर्थयात्रा करून घेतली पाहिजे. नंतर काही काही लोक म्हणतात महाराज जीवनभर हमने बहुत मेहनत की, बहुत बखेड़े से साम्राज्य खड़ा किया, लेकिन अमरनाथ जाना चाहते, अभी चलने को नहीं होता, तो क्यों अमरनाथ जाते हो? 50 से पहले अमरनाथ को जाके आना चाहिए ना. अभी 50 के बाद में जब अमरनाथ जाओगे तो कैसे जा सकोगे? केदारनाथ भी नहीं चढ़ सकोगे, बद्रीनाथ नहीं जा सकोगे, कैलाश मानसरोवर को नहीं जा सकोगे. 50-60 के बाद में तो पंढरपुर की बारी में तब लोग नहीं चल पाते प्यारे. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारू आनंदे वजे कुंजे गवत छावणी
नंबरचा भंग तुकाराम महाराज गाथ्यामध्ये सांगता येतं. स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल. ते पायी 22 ते 23 दिवसाची जी पंढरपूरची वारी आहे ती वारी पायी करायला सुद्धा सामर्थ्य पाहिजे, त्रास नाही झाला पाहिजे, माणसाला चालायची सवय पाहिजे. हे केव्हा होईल? 50-60 वर्षाच्या अगोदर होईल. एकदा जर का वृद्धत्व प्राप्त झालं आपण करू शकत नाही. शास्त्र का भाव है, जो काम करना होता है वो लोग पहले नहीं करते हैं और जिसको नहीं करना है उसको पहले कर देते हैं. क्या करना चाहिए जीवन में? हमारे दिनचर्या ऐसी होनी चाहिए. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्ष्यम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम भजेत. 100 काम छोड़ करके भोजन कर लो. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत. 1000 काम बाजू को रख के पहले स्नान कर लो. लक्ष्यम विहाय दातव्यम 1,00,000 काम बाजू को छोड़ करके पहले दान धर्म कर लो. कोटिम त्यक्त्वा हरिम भजेत. 1 करोड़ काम बाजू को छोड़ दो और भगवान हरि का भजन कर लो. 1,00,000 काम छोड़ के दान कर लो. 1-2 पैसे द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाला. 1-2 पैसे द्या हो धर्माला. यह शास्त्र का अभिप्राय है. आज लोक जेवण वेळेवर करत नाही, आंघोळ वेळेवर करत नाही. दानाचं तर दान करतात समजा, जाऊ द्या. आणि देवाचं भजन तर 1 करोड कामं सोडून करायला सांगितलं या अगोदर. 1 करोड कामं सोडून देवाचं भजन करू द्या. हरि का भजन करो, हरि है तुम्हारा. हरि का भजन करो, हरि है तुम्हारा. हरि का भजन करो, हरि है तुम्हारा. हरि का भजन करो, हरि है जो अभ्यास करेल तो परीक्षेत पास होईल. तसं जो देवाला आपलंस करेल देव त्याचा होईल. शुद्ध झाला भाव ज्याचा दुरी नाही देव त्याला. म्हणून तीर्थयात्रा करायची असेल, सत्कर्म करायचं असेल, काही पुण्य मार्गाला जायचं असेल तर जोपर्यंत शरीरात शक्ती आहे तोपर्यंत. चंचुलाला वाटलं माझा पती बिंदुल मोठा ज्ञानी ब्राह्मण होता, आधी उम्र में पाप कर दिए तो निश्चित ही नरक को गया होगा और मैं भी उसी मार्ग को चली थी, लेकिन बच्चों का गलत नहीं होना चाहिए, इसलिए अब मुझे तीर्थ यात्रा करनी चाहिए. इस भाव से चंचुला तीर्थ यात्रा को निकली और गोकर्ण महाबलेश्वर को गई, जहां पर भगवान शंकर का बहुत बड़ा तीर्थ क्षेत्र है, बहुत बड़ा मंदिर है. गोकर्ण महाबलेश्वर को गई आणि गोकर्ण महाबलेश्वरला गेल्यानंतर या ठिकाणी त्याने भगवान शंकराच्या पिंडीचं दर्शन घेतलं, लिंगाचं दर्शन घेतलं, मंदिरामध्ये बसली, प्रसाद भक्षण केला. तिथे भक्तांची राहायची व्यवस्था होती. आता जीवनामध्ये या बिंदुला नाही कधीच जीवनामध्ये कथा ऐकली नव्हती, कधीच नाही. जीवनामध्ये पहिल्यांदा तिथेही भगवान शंकराचा शिवरात्रीचा उत्सव जवळ आलेला होता. माघ महिन्यातली शिवरात्री भगवान शंकराची, आणि म्हणून त्या शिवरात्रीच्या निमित्ताने शिवकथेचं आयोजन गोकर्ण महाबळेश्वराला केलेलं होतं. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये भक्त शिवमहापुराण कथा ऐकायला आलेले होते आणि म्हणून ही बिंदूलाही पहिल्यांदा शिवकथा ऐकायला बसली. आणि भगवान शंकराच्या शिवमहापुराणापैकी एकच कथा हिने ऐकली तर तेव्हा हिच्या मनामध्ये हिच्या शुद्धतेचा उदय झाला. वैराग्य भावानं जन्म घेतल्या हिच्या अंतःकरणामध्ये. आणि जेव्हा हिचं वैराग्य जागृत झालं
आणि हिला आपल्या पापाचा पश्चाताप होऊ लागला. पश्चाताप दग्धयुक्त अंतःकरणानं ही भगवान शंकराची कथा सांगणार त्या शिवकथाकाराजवळ गेली. त्यांचे पाय धरले. महाराज जी, मैंने जीवन में बहुत पाप कर्म किए हैं, बहुत दुष्कर्म किए हैं, कोई सत्कर्म किया नहीं, कभी कोई अभिषेक नहीं, भगवान शंकर या कोई भी अन्य देवताओं मैंने पुष्प तक नहीं चढ़ाया, किसी का नाम तक नहीं किया, लेकिन आज जीवन में पहली बार ये भगवान शंकर की कथा सुनी नहीं, तो जीवन में ऐसा लग रहा है कि मैंने जो पाप किए हैं तो उसका मुझे गलत फल मिलेगा, तो उस पाप का फल मुझे न मिले, इसलिए मैं क्या करूं. ते शिव कथाकार म्हणाले, बघ, एकच कथा ऐकली तर तुझ्या अंतःकरणामध्ये वैराग्यानं जन्म घेतला. जेव्हा शुद्ध भावानं भगवान शंकराची पूर्ण कथा ऐकशील तेव्हा पाप तुझ्या जवळ शिल्लकही राहणार नाही. आणि म्हणून इकडे भगवान शंकराच्या कथेची दीक्षा घेतली त्या शिवकथाकारांकडनं. दीक्षा घेणं म्हणजे काय? अनुग्रह, गुरु दीक्षा, गुरुमंत्र. गुरुमंत्र याच्यासाठी घ्यावा. नास्ति तत्वम गुरु परम सद्गुरु विननो हे ब्रह्मज्ञान. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, गुरु शिवाय ज्ञान नाही. गुरु बिना कौन बता बेबाट बडा बिग नियम घाट भ्रांती बाड़ी नदिया बीज मो अहंकार की लाट काम क्रोध दो पर्वत ठाड़े लो बचोड़ संगात कहत कबीरा सुमेर गुणिया क्यों करना वो भांड. गुरु बिना कौन बता बेबाट बडा बिग नियम घाट. गुरु शिवाय रस्ता कोण दाखवील. और नास्ति तत्वम गुरु परम. गुरु पाहिजे पण नास्ति तत्वम गुरु परम. ते तत्व गुरु शिवाय प्राप्त होऊ शकत नाही. पण गुरु चरित्रामध्ये दत्तात्रयाने सांगितलं, वर्णानाम ब्राह्मण हो गुरु. पण गुरु ही आचार्य ब्राह्मण परिवारातला पाहिजे. वर्णानाम ब्राह्मण हो गुरु. ब्राह्मणस्य दक्षिणे करणे हे नित्यम तिष्ठन्ति देवताः. ब्राह्मणाच्या उजव्या कानामध्ये 7 देवतांची स्थापना आहे. म्हणून अनुग्रह गुरु दीक्षा देण्याचा अधिकार फक्त आचार्य ब्राह्मण परिवाराच्या लोकांनाच या ठिकाणी ग्रंथांनी, शास्त्रांनी, सनातन धर्माने अर्पित केलेला आहे. नास्ति तत्वम गुरु परम. यह सत्य है. वो रास्ता गुरु के बिना पाया नहीं जा सकता, लेकिन वो गुरु ही सनातन धर्म से ही उस मार्ग पर चलने वाला हो, आचार्य ब्राह्मण परिवार से हो. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी ब्राह्मणस्य दक्षिणे करणे नित्यम तिष्ठन्ति देवताः. श्री गुरु म्हणजे दत्तात्रय स्वतः सांगतायत. आणि म्हणून या ठिकाणी तिनं गुरु दीक्षा घेतली, अनुग्रह घेतला. त्या शिव कथाकारांनी या ठिकाणी ओम नमः शिवाय हा मंत्र देऊन टाकला तिच्या कानामध्ये. बेटा 2-3 तास कथा चालेल, पण दिवसभर बाकीचे जे वेळ आहे त्याच्यामध्ये तू या मंत्राचा जप करत राहा. ओम इथे एकाक्षर ब्रह्म. ओम मध्ये 3 देवता राहतात. आणि देवी भागवतामध्ये सांगितलं 3.5 देवता राहतात ओम मध्ये. भगवान शंकर 1, त्याच्यानंतर ब्रह्मा 2 आणि विष्णू 3 आणि देवी अर्ध मात्रा आहे ती. आकार तो ब्रह्मा. ओम मधला जो आय तो ब्रह्मदेव आहे. आकार तो ब्रह्मा. उकार तो विष्णू. ओम मधला उकार जो आहे तो विष्णू आहे. मकार महेश बोलीजेत. आणि त्या ओम मधला जो मकार आहे तो विष्णू आहे. असे ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन मायबाप. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी पहावे पुराणे विचारून ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. हे तीनों देवता भी यही से उत्पन्न हुए हैं. हा मंत्र तिने दिला. या मंत्राचा महिमा पुढे आपल्याला ऐकायला भेटेल 7-8 दिवसामध्ये. या मंत्राचा जप करत 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. पाप कोणाजवळ जातं ज्याला देव धर्म आवडत नाही. आणि देवाचं नाव घेऊन घेऊन त्याचं शरीर पवित्र झालेलं आहे. पापाचा विचारही त्याच्या मनामध्ये येत नाही. लेकिन जो भगवान का नाम ही नहीं लेता है उसको पाप छूता है प्यारे. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्यांची भूक नवजे माझ्या जिभे गोड 3 अक्षराचा रस अमृत या सपिके पुढे श्रवणाची वाट सोखाळी शुद्ध गेले भेदा भेद निवारुणी महामुळे मन होते जे गातले शुद्ध सोखाले स्फटिक जैसे. तुका म्हणे माझी जीवीचे जीवन विठ्ठल निधान सांपडले. पान नंबर 5 अभंग नंबर 8 वारकरी भजनी मालिका नंबर 2. हे बघितल्यानंतर माणसाचा भाव शुद्ध होतो. हे म्हटल्यानंतर माणसाची वाणी पवित्र होती. हे ऐकल्यानंतर माणसाचे कान पवित्र होतात. याच्या भजनानं टाळी वाजवल्यावर माणसाचे हात जरी पाप केलेले असले माणसानं तरी पवित्र होऊन जातात. हे इथं हे ऐकायला गेल्यावर मंदिरात गेल्यानंतर या पापानं जर का पाप जरी केलं असेल तरी ते सर्वांग पवित्र होऊन जातं. बस इसके उद्देश्य से जो कुछ किया जाए वो हमारे शरीर को ही नहीं मन कर्म सब हमारे चीजों को पवित्र करने वाला है. तिने कथा ऐकली. चंचुलानं कथा ऐकता चंचुलाला या ठिकाणी जेव्हा तिचं शरीर संपायला आलं त्या कथेचा प्रभाव इतका की तिला नेण्यासाठी साक्षात भगवान शंकराने आणि पार्वतीनं विमान पाठवलं आणि तिला शिवलोकाची प्राप्ती झाली. इतके भोळे आहेत भगवान शंकर. फार नुसती कथा ऐकली. मग तुम्ही म्हणता ना आम्ही किती कथा ऐकल्या महाराज. तुम्हाला तर तिथं आम्ही हे बी दिलं. कुठं त्या पुढे गेले आपल्या ढिसले काकुडा तुम्हाला वर्गणी दिली. पण आम्हाला विमान काय साधी हातगाडी सुद्धा नाही आली. चला वैकुंठ धामाला, चला शिवलोकाला. हातगाडी काय कमीत कमी सायकल सुद्धा नाही आली आपल्याला. चलता का वैकुंठ धामाला? नाही. का?
भक्तीचे ते वरम जयाचे हाती तया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवद दुदुरी दौडिता ते दुष्ट गुण न मिळे निश्चय चैतन्याचा वास झाला माझे संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली हर त्रिगुणाची तुका म्हणे त्यांचा देव सर्व भारत चालवी कामार होऊन या देव नौकर व्हायला तयार होतो न सांगता करी सर्व काम हरी हरी न सांगता करी सर्व काम एखादा सद्भक्त असला तर त्याचे सगळे काम कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही अनन्य भक्ती भावनेला वंदी त्याचे पाय नाथ महाराजाच्या इथं श्री खंड्या झाला आणि पाणी भरलं आहे की नाही रांगामध्ये पाणी भरलं पांडुरंगाने भरलं का तर खऱ्या भक्ताचा पायिक ऋणी अंकित भक्त शिष्य किंवा नौकर सुद्धा व्हायला देव मागे पुढे पाहत नाही खरी जर का भक्ती असली तर भक्तीचे ते वर्ण तर हिला शिवलोकाची प्राप्ती झाली ना आता आपणही कथा ऐकतो शेवटी कलियुग आहे असं म्हणता येणार नाही कलियुग आहे कली हे पापाचे मूर्ती नाम खडक घेऊ हाती कलियुग म्हणजे पापन पाप म्हणजे कलियुग आणि नामरूपी शस्त्र हातामध्ये तुकाराम महाराजांनी घ्यायला सांगितलेलं आहे तर कलियुगामध्ये सहजासहजी या ठिकाणी विमान जरी नाही येणार तर मेल्यानंतर म्हटलं तर तिथं कोणी जाऊन नाही आलं पण तिथं जाऊच आपण काही आता हे जे सांगितलं हे शास्त्र हे काय याच्यावर ज्याचा विश्वास आहे श्रद्धाम विश्वास रूपिणो याभ्याम विणान पश्यन्ते सिद्धास्मंत स्तमेश्वरम वंदे बोधमयो नित्यं गुरुम शंकर रूपिणम यमाशतो हि बकरो विचंद्र सर्वत्र वंदते सीताराम उड़क राम पुण्यारण्य विहार वंदे विशुद्ध विज्ञानो कविश्वर कपीश्वर हो इस पर जिसका विश्वास है वो सही में सही मायने में वहां पर जाएगा आणि तुम्हाला जर का अनुभव घ्यायचा असेल देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा देव तुमचा नातेवाईक व्हायला सुद्धा तयार आहे तुम्ही जर का तशी साधना केली तर पण हिनं कथा केव्हा ऐकली तुम्हाला माहिती का सृष्टीची आरंभी कथा ऐकलेली आहे चंचुलाने म्हणून देण्यासाठी पण कलियुगामध्ये कथा ऐकतो थोडासा फरक आहे तिला विमान न्यायला आल्यानंतर ती भगवान शंकराची सेवा करू लागली माता पार्वतीची दासी झाली माता पार्वती तिला दासी म्हणून स्वीकारलं आणि माता पार्वतीची जी सेवा करत असताना माता पार्वती म्हणाली तुझी काय इच्छा आहे मला सांग मी पूर्ण करेल मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे ती म्हणाली माझे पती खूप अधर्मी होते वयाच्या अर्ध्या आयुष्यामध्ये त्यांनी पाप केलं ते कुठे आहेत मला सांग माते तेव्हा या ठिकाणी माता पार्वती सांगू लागली तुझ्या नवऱ्यानं बिंदुराने खूप वर्ष नरक यातना भोगल्या आणि आता ते या ठिकाणी विंध्य पर्वतावर पिशाचाच्या रूपामध्ये आहे मग पिशाचत्वापासून त्यांची मुक्ती होण्यासाठी काय करावं लागेल पिशाचत्वापासून त्यांची मुक्ती होण्यासाठी त्यांना शिवकथा ऐकावी लागेल मी गंधर्वराज तुंबूर नारदासारखा गंधर्वराज तुंबूर आहे हातामध्ये विना घेऊन या ठिकाणी विंध्य पर्वतावरती ते कथा सांगतील तुंबुराला आज्ञा केली जाओ और जाकर के ये मेरी परम भक्त है चंचुला इसके पति पिशाच रूप में विंध्य पर्वत पर निवास कर रहे हैं आप वहां पर जाकर के बड़े पंडाल का आयोजन करो और उस पंडाल में जैसे धुंधुकारी ने भागवत कथा सुनी थी गोकर्ण के द्वारा वैसे ही उस पिशाच बने इस चंचुला के पति को बिंदुल को आप शिव कथा का रसपान कराओ और जैसे ही वो शिव कथा सुनेंगे तो वो भी चंचुला के साथ में ही शिवलोक को प्राप्त कर लेंगे गंधर्वराज तुंबुर आला आणि भगवान शंकराची कथा सांगू लागला 9 दिवसापर्यंत त्या बिंदुलाला हृदयाचे कान करून कथा ऐकली त्याने हो जय जय शिव कथा 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 जन्म जन्म की व्यथा सौ जन्म जन्म की व्यथा गंधर्वराज तुंबुर ने उस चिंचुला के पति को जो पिशाच रूप में उस पर्वत पर घूम रहा था विंध्य पर्वत पर वहां पर बड़े पंडाल का मोठा मंडप टाकला आणि या गंधर्वराज तुंबुराने हातामध्ये विणा घेतली विणाच्या तारा छेडून स्वर तालामध्ये गायनामध्ये या ठिकाणी भगवान शंकराची दिव्य कथा
त्या पिशाचत्व प्राप्त झालेल्या बिंदुलाला ऐकवली. त्या कथेच्या फलस्वरूप त्याला ही शिवलोकातून नेण्यासाठी विमान आलं आणि त्याला त्या शिवदूतांनी डोक्याला भस्म लावलं, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घालून त्याला शिवलोकामध्ये नेऊन त्याच्या पत्नी सोबत बसवलं. यही महिमा है भगवान शिव शंकर की कथा सुनने का. यदि ये कथा हम जोड़ी से सुन ले, पति पत्नी मिलकर तो फिर तो कोई संदेह नहीं, कोई दो राय नहीं. लेकिन बिंदुला ने पहले सुनी, चंचुला ने पहले सुनी और बिंदुल ने बाद में सुनी, तो भी भगवान शंकर और पार्वती ने उनको अपने शिवलोक की प्राप्ति कराई. बस आखिरी 5 मिनट की कथा बाकी है. तो ऐसा अद्भुत महात्म्य इस शिव महापुराण कथा का है. देवराज ब्राह्मणाचा उद्धार झाला शिव कथा ऐकल्यामुळे. बरं तुम्ही आम्ही तर वारकरी पिंडामध्ये जन्माला आलोय, बऱ्याच जणांनी गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातल्या आहेत. उद्या भस्माचा आणि रुद्राक्षाचा महिमा येईल. 9 दिवस जर का गळ्यामध्ये रुद्राक्ष घातली, कुठे का होईना गुरुचरित्रामध्ये 108 रुद्राक्ष घालायला सांगितले. जो रुद्राक्ष घालतो तो भगवान शंकरासारखा होतो आणि जो भस्म लावतो तो शिवलोकाचा अधिकारी आहे. रुद्राक्ष लावणे भगवान शंकर हे स्वतः रुद्राक्ष घालतात. नाही रुद्राक्ष घालता आला, कमीत कमी रुद्राक्षाच्या काही गोष्टी पाहाव्या लागतात. भस्म मात्र रोज लावायचं. भस्म लावलं की शिवलोकाचं तिकीट फिक्स आहे आणि रुद्राक्ष घातलं की तो भगवान शंकर स्वरूप होतो. म्हणजे समीपता स्वरूपता 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 भगवान शंकर रुद्राक्ष धारण करने वाले उस भक्त को अपना स्वरूप प्राप्त कराते हैं. समीपता स्वरूपता आपलं स्वरूप त्याला प्रदान करतात. सारूप्य भक्ती उसको दे देते हैं. अशा पद्धतीने तदनंतर या ठिकाणी या देवराज ब्राह्मण बिंदुल आणि चंचुलाच्या नंतर अध्यक्ष अदर शौनकादिक ऋषींनी सूत महाराजांना नमस्कार केला आणि शेवटच्या अध्यायामध्ये विचारलं की शिवपुराणाच्या महात्म्याचा विधी काय, शिव पुराण कसं श्रवण करावं, कधी श्रवण करावं, कोणी श्रवण करावं, काय नियम आहे, काय करावं, काय काय आभूषणे घालावे, भगवान शंकराची पूजा कशी करावी, हे सगळं विचारलं. शौनकवाच सूत सूत महाप्राज्ञं व्यास शिष्यं नमोस्तुते धन्यस्त्वं शैववर्योऽसि वर्णने तव गुणः. श्रीमद्शिवपुराणस्य श्रवणस्य विधिं वद येन सर्वलभच्छोदा संपूर्णं फलमुत्तमम्. भगवान शंकर के शिव कथा को श्रवण करने का विधि क्या है वो हमको बताओ, जिससे सुनने वाले सभी श्रोताओं के फल के प्राप्ति हो जाए. असं शौनकांनी या ठिकाणी सूत महाराजांना विचारलं. सूत महाराज म्हणतात या ठिकाणी ज्याच्या मनामध्ये भगवान शंकराची शिवकथा ऐकण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली, हे म्हणजे मोठं भाग्याचं लक्षण आहे. शिवलीला समजून घेणं ही एक प्रकारची शिवजींची पूजाच होय. ही पूजा शास्त्रसिद्ध पद्धतीने झाली पाहिजे. ती श्रवण क्रिया कशी करावी हे मी आता आपल्याला सांगणार आहे. प्रारंभी सदाचार विद्वानाला बोलावून घ्यावं. शिवकथा आपल्याला ऐकायची तर मुहूर्त पाहिला पाहिजे, त्यांचा योग्य प्रकारे सन्मान करावा. ग्रंथ वाचताना उत्तम मुहूर्त पाहिला पाहिजे. जसा आज आपण गंगा दशहराचा प्रारंभ आहे आज, म्हणजे 10 दिवसानं गंगा शुद्ध, ज्येष्ठ शुद्ध दशमी, म्हणजे दशहरेच्या दिवशी स्वर्गातनं गंगा साक्षात भगीरथानं या भूतलावर आणली होती. ज्या दिवशी गंगा स्वर्गातनं भूतलावरती आली त्या दिवशी बुधवार होता आणि हस्त नक्षत्र होतं आणि ज्येष्ठ शुद्ध दशमी होती. म्हणून हा उत्सव 10 दिवसाचा आहे. आजपासून तर त्या 10व्या दिवसापर्यंत म्हणजे गंगेच्या प्राकट्यापर्यंत गंगेला स्नान करणे, गंगेच्या तटावर तपश्चर्या करणे, गंगेचं हवन करणे, गायत्री मंत्राचा जप करणे, गंगेच्या मंत्रांचा जप करणे, आंब्याचं दान करणे, आंब्याची दशहरा लावणे म्हणजे आंब्याची आरास लावणे, ये सब कर्म इसमें होता है. ब्राह्मण की पूजा करना, गौ की पूजा करना, कथा सुनना, दान देना, इन सभी चीजों का महत्व है. इसलिए इस पर्व काल में हम ये कथा कर रहे हैं. आणि मग ही कथा कुठे करावी, जशी आपण मंदिरामध्ये करतोय ही कथा शिवालय किंवा दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये, देवालय, एखाद्या देवाच्या मंदिरामध्ये पवित्र तीर्थक्षेत्र मंगलमय अरण्य आणि पावित्र्याने भरलेले घर ग्रंथ श्रवण करण्यास योग्य आहेत. प्रारंभी जागा करून मंडप उभा करावा. आपल्याला मंडपाची गरज नाही, ऑलरेडी मंडप आहे. रांगोळी पताकाने मंडप सजवावा, रांगोळी काढावी, चारी कोपऱ्यात ध्वज उभे करावे, भगवान शंकराचे उत्तम आसन निर्माण करावे, तिथे मूर्ती अथवा चित्र ठेवावे, कथा सांगण्यासाठी आसन घालावे, श्रवण करण्यासाठी बैठकीची व्यवस्था करावी. सर्वांमध्ये समभावाने देव पाहणारा असा ज्ञानी भक्त कथा सांगण्यास योग्य समजावा. कथा सांगण्यासाठी कोणाला बोलवावं म्हणाले. विरक्तो वैष्णवो विप्रोहो वेदशास्त्र विशुद्धीकृतः दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योतिनेस्कः अनेक धर्म विभ्रांताश्रयणा पापंडवादिनः शुभशास्त्र कथोच्चारे त्याजास्ते यदि पंडिताः. ज्ञानी ब्राह्मण कथा सांगण्यासाठी बोलावा. काही अडचणी असेल तर भागवतासारखं नारळ आपण इथे 9 दिवस ठेवू शकतो, त्यालाही वंडीमध्ये घेऊ शकतो. या ठिकाणी आपण जर का मनोभावानं कथा ऐकली, जिथे शंकराची कथा चालू असते तिथे भगवान शंकर सूक्ष्म रूपाने आपल्या पार्षदगणासहित असतात. शिवपुराण ऐकणे एक प्रकारचे व्रतच मानावे. श्रोतांनी कथा श्रवण करण्यापूर्वी आपल्या मनामध्ये पवित्र असा संकल्प करावा.
रोज जोपर्यंत कथा चालू आहे त्या दिवसांमध्ये रोज सकाळी लवकर उठून घरातली देवाची पूजा अर्चा करून शिवकथा अत्यंत प्रेमाने श्रवण करावी. आणि शेवटी सांगितलं हा कथा आपण कशासाठी आपण संकल्प सोडला, कोरोना संकट मुक्ती निवृत्ती हे द्वार असा संकल्प आपण सर्वांच्या नामात सोडला. असा काहीतरी ज्याचा संकल्प असेल त्यांनी संकल्प सोडावा आणि असं मनोभावानं एक असं मानून घ्यावं की प्रारंभी मी ही कथा पूर्ण ऐकेल. मी आता 9 दिवसामध्ये पूर्ण बऱ्याच अडचणी येतील, नाही आपण ऐकू शकत, त्यामुळे युट्यूबवर तर कथा आहेच, पण शक्यतो ज्याला काही काम नसेल, जे घरी लोक असतील तर त्यांनी रोज आता उद्यापासून 1 ते 4 ही कथा असेल. आज आपण 2 ते 4 या कथेचं श्रवण केलं. श्रवण करणारे सात्विक अन्नाचे प्रमाणात भोजन करावे, 9 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करावं, जमिनीवर बिछाना टाकून झोपावं, कांदा लसूण मसुरा इत्यादी पदार्थ निषिद्ध मानावेत, पत्रावळावरती भोजन करावं, जमत असेल तर चपलीचा त्याग करावा, म्हणजे आजकाल शक्य नाही. तुळशीची माळा परिधान करावी, रुद्राक्षाची माळा परिधान करावी, भस्म धारण करावं, अनुग्रह गुरु दीक्षा या ठिकाणी घ्यावी, भगवान शंकराची कृपा प्राप्ती व्हावी म्हणून रोज 1000 ओम नमः शिवाय या पंचाक्षर मंत्राचा जप करावा. रोज 1000 जप करायला सांगितलं होऊ शकत नाही, 1 महाजप आपण या ठिकाणी करून घेत असतो. तर अशी ही महात्म्याची कथा आहे. शेवटच्या दिवशी 12 ब्राह्मणांना बोलवून भोजन द्यायला सांगितलं, गायदान द्यायला सांगितले, सोन्याचं सिंहासन करून त्यावर शिवपुराणाचा ग्रंथ ठेवायचा, ब्राह्मणाला ज्ञान द्यायचं, विशेष फळ ज्याला प्राप्त करायचं आहे. 1 महाजप करूया आणि एक आरतीमध्ये जाऊया, कथेला पूर्णविराम देऊया. आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है. कल की कथा बराबर 1 बजे से 4 बजे तक, दुपारी 1 ला चालू होईल आणि 4 ला संपेल. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. जितका करता येईल सकाळी स्नान झाल्यानंतर. तो ओम हा बीज मंत्र आहे आणि ओम या मंत्राचा जप दिवसभर करायला चालत नाही. आता आपण इथे शुद्धतेत आहेत,
सोप्या भाषेमध्ये सवळ्यातच आहोत, म्हणजे आता व्रतामध्ये आहे, अनुष्ठानामध्ये आहे म्हणून चालतो. आता घरी गेल्यानंतर ओम म्हणायला चालत नाही. सकाळी आंघोळ झाल्यानंतर याचा जप करावा लागतो आणि आपण एक माळ इथे जप केला जाता जाता 2 मिनिटं याच्यासाठी घेतोय. सकाळी आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राची एक माळ जप करतो, त्याला 8 ते 9 मिनिटं लागतात. आणि श्रीराम जय राम जय जय राम गरुड पुराणामध्ये हा मंत्र भगवान शंकरांनी मरण पाव ज्या माणसाला काशीमध्ये मरण्याची इच्छा आहे त्याला या मंत्राचा उपदेश केलेला आहे. श्रीराम जय राम जय जय राम 3 ते 4 मिनिटं या मंत्राचा जपाला लागतो. एक माळ जप आपण इथे का घेतो ऐका. ग्रहेचैक गुण प्रोक्त गोष्टे शतगुण स्मृत पुण्यारण्ये तथा तीर्थे सहस्र गुण मोचते अयुतम पर्वतम पुण्यम लद्याम लक्ष गुणो जपः कोटी देवालये प्राप्ते अनंतम शिव सन्निधो. देवाचा एक माळ जप घरी केल्यावर, एक माळ जप जो देवाचा आपण घरी करतो तेव्हा एका माळीचं फळ आपल्याला एकपटच भेटतं. तीच एक माळ जप आपण जेव्हा देवाच्या नावानं गोशाळेमध्ये करतो तेव्हा गोष्टे शतगुण व्रत एका माळीचं पुण्य 100 पटांनी आपल्याला भेटतं. तीच एक माळ जप जर का आपण एखाद्या नदीच्या किंवा समुद्राच्या किंवा तटावर किंवा तीर्थामध्ये केलं तर त्याचं 1000 पट पुण्य भेटतं. त्याच एका माळीचा जप जर का आपण पर्वतावर केला तर 10,000 पट पुण्य भेटतं. त्याच एका माळीचा जप जर का आपण या ठिकाणी देवाच्या मंदिरामध्ये केला तर 1 करोड पट त्याचं पुण्य भेटतं. कोटीर देवालये प्राप्ते दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये 1 कोट पट एका माळीचं पुण्य 1 करोड जप केला असं होतं. अनंतम शिव सन्निधो. आणि एक माळ जर का भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जप केला तर अनंत पुण्याची प्राप्ती या ठिकाणी होते. म्हणून आपण ते मी म्हणलं होतं सांगायचं ते मी आज सांगितलं. तर आज या कथेला या ठिकाणी पूर्णविराम आहे. मुख्य यजमानाच्या हाताने आरती होईल, बाकीचे लोक आरती घेतील. आरती नंतर प्रसाद घेऊन सर्वांनी स्वस्थानावर जायचं आहे. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम जय गंगे माता